तुकाराम सर ही जोडी आहे बघा. जोश आहे ज्याचा उल्लेख आम्ही केला होता. बॉलिंग स्वीप खेळलाय, चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार, सिक्सर. यस रितेश निजा इथं ब्रँड ऑफ दातिवरे च्या नावाने एक अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं होतं मॅन ऑफ दी सिरीजचा बायसिकल आणि सुपर स्ट्रोक. या काही जबरदस्त फुललेंचा चेंडू होता, त्याला हलक्याशा दिशा दिली गेली, चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग लेग रिझल्ट मध्ये येतोय चौकार आणि या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय सध्या 14 रन्स. या एक छोटीशी दूर इकडनं विकेट्स प्राप्त करावा लागेल जो क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे. तर या मॅच मध्ये खालीवर होणारा चढ उतारवाला खेळ आहे क्रिकेटचा खेळ. हो पुन्हा एकदा त्यापेक्षा सुंदर, त्यापेक्षा देखणा आणि त्यापेक्षाही लाजवाब फटका खेळलाय. गेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू चौकार. In 2023, if you are not using काय फटका सजवला गेला आहे. एकंदरीत बैठा स्ट्रोक गुटनाटेक चौकार देख याप्रमाणे निहिल किनीने मात्र काही जबरदस्त स्ट्रोक सजवलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20 रन्स. आणि मागचे 2 फटके ज्या पद्धतीने संधी जर साधल्या गेल्या बघा. कोलटप्याचा चेंडू होता, ब्लॉक डिलिव्हरी, ओ मिस स्पीड किरणच्या हातून मिस स्पीड, चेंडू गेलाय पाठीमागे लॉंग स्टॉप बाउंड्री रेंजच्या बाहेर, चौकार. असं वाटतंय सर शस्त्र खाली ठेवल्यात की काय, कारण आम्ही शरणागती पत्करतोय काय असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय तुकाराम सर. त्याकरता मी बॉडी उल्लेख केला होता. पण कौतुक निहिलचं करेल, यासाठी करेल. मॅचला तर फिनिश केलंय, पण मॅचला इतक्या लवर कल फिनिश केले का कदाचित नेट रेडरचा खेळ येईल ना त्यावेळेला मजा येणार आहे त्यावेळेला. कारण प्रत्येक गोष्ट आहे बघा, ज्या वेळेला तुम्ही लीग मॅच खेळता त्यावेळेला काही गोष्टी आहेत ज्या लवकर फिनिश करणं, 2 गोष्टी आहेत. ज्याच्या नंतरचा मॅच आहे त्याच्यावरती दबाव येऊ शकतो, याही गोष्टी असतात. आणि जेव्हा जितकं लवकर तुम्ही फिनिश कराल तेवढा कॉन्फिडन्स तुमच्याकडे इक्वल होता तेव्हा येणार नेट रन रेट. ओ खाली कोसळून त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना मॅग्निफिसंट शॉट. नेल किणी स्वतः त्या ठिकाणी ऑन साईडला 4 धावा खेळत असताना या ठिकाणी 4 नाही 6 धावा आहेत. 6 धावा दाखवत आहेत. इट इज अ 6 ग्रेट शॉट. लीग खेळत असताना सगळ्या कॅप्टन, सगळ्या टीम मालकाने एक गोष्ट लक्षात घ्यावी. पहिला विजय आणि दुसरा मोठ्या अंतराने विजय, आणि तिसरी गोष्ट ज्या वेळेला पॉइंट्स लेव्हल होतात त्यावेळेला एनआरआर प्लेमध्ये समीक्षकांना परफॉर्मन्सच्या माध्यमातून आवश्यक होते ते केलं एमएसने. ओ शफल झाले, ऑन साईडला लॉफ केल्या, पावा प्लेयरचा योग्य वापर करत असताना चेंडू 4 धावांसाठी या ठिकाणी जातोय, चौकार. गुड बॅटिंग, अतिशय चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज या ठिकाणी करत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 19 वर चांगली बॅटिंग मैदानावरती नील मार्फत 1 षटकार 1 चौकार 3 चेंडूमध्ये 7 धावा. नाही थोड्याच वेळात सापडेला. सामना संपल्यानंतर सज्ज होत आहेत गोलंदाज या ठिकाणी रनवे मध्ये. कॉमेंट्री बॉक्स इन कडून राईट आर्म राऊंड द विकेट खाली बसून चेंडू मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण बघतोय आणि 4 धावा मागे जात असताना हा आपण बघतोय चौकारमुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते ती 48 वर. तर उद्या 9 वाजता सगळ्यांनी रिपोर्ट करायचे. 9:10 टॉस होईल. 9:10 किंवा 9:15 पर्यंत आणि 9:30 अशा दबागने काही पेटीएम बंद होणार आहे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडूला लॉफ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू जातोय डीप मध्ये, उंच उडी मारून चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. 6 धावा. इट इज अ बिग 6. षटकार आणि धावसंख्या पुढे सरकता येते आता 54 वर. अतुल पाटील यांचा संघ शिवशक्ती उसरणे टॉस जिंकल्याचा बॅटिंग घेत असताना एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या
मूडमध्ये उभारायच्या विचारामध्ये या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला स्टेप आउट झाले होते. पाहिले की गोलंदाज चेंडूला लांब नेतोय. इम्प्रुव्हायझेशन दाखवत असताना फलंदाज त्या ठिकाणी क्लासिक शॉट नील या ठिकाणी केनी दाखवत असताना, कारण कुठलाही गोलंदाज तुम्ही स्टेप आउट झाल्यानंतर तुमच्या जवळ चेंडू ठेवणार नाहीये, तुमच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परिवर्तन केला गोलंदाजाने, तोच परिवर्तन त्या ठिकाणी फलंदाजाने इम्प्रुव्हायझेशन म्हणतात त्याला. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक दाखवत असताना संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. या ठिकाणी 58 या धावसंख्येवर सज्ज होत आहेत गोलंदाज आकाश. ओ खाली बसून खेळण्याचा प्रयत्न. वॉटर बॅटिंग सफाळच्या संघातील सगळ्या खेळाडूंनी दुपारच्या 17 नंतर 12 नंतर जी बॅटिंग या ठिकाणी केली आहे. कारण एक पहिला सामना जो होता ज्याच्यामध्ये मला 46 धावा दिसल्या, नंतर मात्र मी सातत्याने बघतोय धावसंख्या वाढत गेल्या आहेत. कधी 68, कधी आपण पाहिलं मैदानावर 81, कधी आपण 86 आपण ही धावसंख्या पाहिली, कधी पुन्हा एकदा आपण धावसंख्या पाहिली ती 70च्या पुढे. खूप चांगली बॅटिंग सफाळ्यामधल्या सगळ्या. बघा नॉकआउट असू दे किंवा लीग असू दे, तुमचं कमिटमेंट, तुमचं पॅशन, तुमचा परफॉर्मन्स दिसला पाहिजे. षटकार